पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 घंट्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील एका गावावर सध्या शोककळा पसरली असून एका दुर्दैवी घटनेनं संपूर्ण परिसर सुन्न झालाय। आपल्या भविष्याची स्वप्ने रंगवत असलेल्या एका तरुणानं अचानक टोकाचं पाऊल उचलल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये। ही घटना ढाकेफळ येथे घडली असून गावात एकच खळबळ उडाल्याचं पाहायला मिळालं। एका लग्न ठरलेल्या तरुणानं टोकाचं पाऊल उचललंय। प्रसाद भाऊसाहेब शिंदे, वय वर्ष 22 असं या मृत तरुण शेतकऱ्याचं नाव आहे। बुधवारी ही धक्कादायक बाब उघडकीस आली। प्रसाद बराच वेळ फोन उचलत नसल्यानं त्याचे मित्र आणि कुटुंबीय काळजीपोटी शेतात पोहोचले तेव्हा तो तिथे बेशुद्ध अवस्थेत आढळून आला। त्याला तातडीनं बिडकीन येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासात मृत घोषित केलं। प्रसादनं विष प्राशन करून आपली आयुष्य यात्रा संपवल्याचं समोर आलं। या घटनेमुळे शिंदे कुटुंबावर आभाळ कोसळलंय, कारण प्रसाद हा घरातील एकुलता एक मुलगा होता। त्याच्या पश्चात आई वडील आणि 2 बहिणी असा परिवार आहे। संपूर्ण घराची आणि शेतीची जबाबदारी तो समर्थपणे सांभाळत होता। विशेष म्हणजे अवघ्या काही दिवसांवर म्हणजे 26 जानेवारी रोजी त्याचं लग्न होणार होतं। लग्नाची खरेदी आणि तयारी जोरात सुरू असतानाच काळानं झडप घातल्यानं गावातील प्रत्येक जण हळहळत आहे। दरम्यान प्रसादचा स्वभाव अत्यंत मनमिळावू आणि कष्टकरी होता, त्यामुळे त्यानं हे टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे। बुधवारी दुपारी शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।